नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण नवीन प्रकरण शिकूया. प्रकरणाचं नाव आहे व्यवसायात ग्राहक सेवा केंद्र, कस्टमर केअर कम्युनिकेशन इन बिझनेस. आपलं हे जे 3ऱ्या नंबरचं प्रकरण आहे, हे युनिट क्रमांक 2वरील दुसरं प्रकरण आहे. म्हणून आपलं पहिलं युनिट याच्या आधी संपलेलं आहे आणि आपण दुसऱ्या युनिटवरील आज दुसरा प्रकरण सुरू करत आहोत. तो म्हणजे व्यवसायात ग्राहक सेवा संवाद, कस्टमर केअर कम्युनिकेशन इन बिझनेस. तर बघा विद्यार्थ्यांनो, की व्यवसायात ग्राहक सेवा कम्युनिकेशन कशाप्रकारे करावा लागतो आहे, कशाप्रकारे करावायची असते आहे, तर आपला व्यवसाय यशस्वी होते आहे. तर व्यवसाय आणि ग्राहक यांच्यात सलोख्याचे व्यावसायिक संबंध असणे खूप आवश्यक आहे. प्रतिस्पर्धेच्या युगात ग्राहकांना दैवत मानले जाते. प्रत्येक व्यवसायासाठी नवीन ग्राहकांना आकर्षित करणे तसेच जुन्या ग्राहकांना टिकवून ठेवणे हे महत्त्वाचे असते. आपण जर एखादा व्यवसाय तयार करणार आहोत किंवा व्यवसाय करत आहोत, तर व्यवसाय आणि ग्राहक यांच्यात जे काही संबंध असतात ते खूप सलोख्याचे म्हणजेच चांगले प्रेमाचे संबंध असणे खूप आवश्यक आहे. कारण आजचा जो युग आहे हा प्रतिस्पर्धेचा युग आहे आणि या प्रतिस्पर्धेच्या युगात ग्राहकांना दैवत म्हणजेच भगवान मानले जाते. प्रत्येक व्यवसायासाठी नवीन ग्राहकांना आकर्षित करणे तसेच जुन्या ग्राहकांना टिकवून ठेवणे हे खूप महत्त्वाचे असते आणि ही खूप मोठी बाब आहे, खूप मोठं कार्य आहे. व्यवसायातर्फे जर ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यात येत असेल तर त्या व्यवसायाचे ग्राहक टिकून राहतात. त्यांना समाधानकारक सेवा न मिळाल्यास ते दुसऱ्या व्यवसायाकडे आकर्षित होतात. त्यामुळे व्यवसायाला तोटा देखील होतो. आपले ग्राहक दुसरीकडे जाऊ नये असे प्रत्येक व्यावसायिकाची इच्छा नसते, परंतु फक्त मनामध्ये इच्छा राहून व्यवसाय चालत नाही, तर ते कृतीतून दाखवून द्यावे लागते की कशाप्रकारे आपले व्यवसाय इतर व्यवसायापेक्षा जास्त आणि सर्वोत्कृष्ट सेवा देत आहेत. आपण जर एखादा व्यवसाय तयार केला आहोत, आपण एखादा व्यवसाय करत आहोत आणि जर आपण ग्राहकांना समाधान केलो नाही, तर ते ग्राहक दुसऱ्या व्यवसायाकडे आकर्षित होतात, दुसऱ्या व्यवसायाकडे आपल्या सामानाची खरेदी करतात. त्यामुळे काय होते, व्यवसायाला तोटा होते. आपले ग्राहक दुसरीकडे जाऊ नये असे प्रत्येक व्यवसायाची इच्छा तर नसते, परंतु फक्त मनामध्ये इच्छा राहून चालत नाही, तर मात्र ते प्रत्यक्षात कृतीत आणून दाखवावं लागते की व्यवसाय कशाप्रकारे करावा लागतो आहे, ग्राहकांसोबत कशाप्रकारे आपण संवाद म्हणजेच बोलणे, मॅसेजिंग किंवा कशाप्रकारे आपण त्या ग्राहकांना हँडल सांभाळतो आहे, यावर सगळ्या क्रिया अवलंबून असतात. तरच आपला व्यवसाय टिकून राहील आणि व्यवसायाला जास्तीत जास्त नफा होईल. वस्तू खरेदीपूर्वी, खरेदीच्या वेळी तसेच खरेदी पश्चात व्यवसायाद्वारे पुरविल्या जाणाऱ्या सेवांबद्दल सविस्तर माहिती ग्राहकांना देणे खूप आवश्यक आहे. एखादी वस्तू खरेदी करण्याच्या आधी किंवा खरेदी केल्यानंतर त्या वस्तू ज्या काही आपण विकतो आहे ग्राहकांना, त्या संदर्भात आधी ग्राहकांना माहिती पोहोचविणे खूप आवश्यक असते. जो व्यवसाय ग्राहकांना सर्वोत्कृष्ट सेवा देण्यात यशस्वी होतो, त्या व्यवसायाच्या ग्राहक आपोआप म्हणजेच एखादा व्यवसाय जर ग्राहकांना उत्कृष्ट सेवा देण्यास यशस्वी होतो आहे, तर त्या व्यवसायाचे जे ग्राहक असतात ते आपोआप वाढतात. तर याउलट ग्राहकांना अपेक्षित सेवा देण्यास असमर्थ असलेल्या व्यवसायाचे ग्राहक मात्र कमी कमी होत जातात. व्यवसायाचा आकार लहान असो वा मोठा, प्रत्येक व्यवसायात ग्राहकांना प्रतिस्पर्धा व्यवसायापेक्षा जास्त सोयी सुविधा देणे आवश्यक असते. मग आपला जो व्यवसाय लहान असो किंवा मोठा, पण मात्र ते कशावर अवलंबून असते, ग्राहकांना ज्या काही आपण सेवा देतो तर त्या सेवा सुविधांवर अवलंबून असते. जर मोठा व्यवसाय असेल आणि ग्राहकांना योग्य प्रकारे सोयीसुविधा देत नसेल, तर मोठा व्यवसाय असूनसुद्धा मात्र त्या व्यवसायाचे ग्राहक हे कमी होतील. आणि जर आपला व्यवसाय लहान असेल आणि आपण ग्राहकांना सोयीसुविधा जर चांगल्या प्रकारे देत आहोत, तर मात्र आपल्याकडे ग्राहकांची संख्या आपोआप वाढेल. ग्राहकांना सेवा देण्यासाठी मोठमोठ्या व्यवसायांमध्ये एक स्वतंत्र ग्राहक सेवा केंद्राची स्थापना केली जाते
आणि या केंद्रात संवाद म्हणजेच कम्युनिकेशन कौशल्य असलेल्या कर्मचाऱ्यांची नेमणूक करून त्यांना योग्य प्रशिक्षण देण्याची व्यवस्था देखील करावी लागते. जे मोठमोठे व्यवसाय आहेत तर त्या मोठमोठ्या व्यवसायामध्ये एक स्वातंत्र्य सेवा केंद्राची स्थापना केली जाते आणि त्या सेवा केंद्रामध्ये जे क्वालिफाय म्हणजे अर्हताधारक किंवा त्यांच्यात जे काही कार्यकौशल्य आहेत तर अशाच कर्मचाऱ्यांची नेमणूक केली जाते. त्यांना योग्य प्रशिक्षणसुद्धा दिले जाते की ग्राहक सेवा केंद्रांमध्ये ग्राहकांना कशाप्रकारे सेवा द्यायची या संदर्भात त्यांना प्रशिक्षण देण्यात येते. ग्राहकांना कमी लेखून चालत नाही, त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देणे आवश्यक असते. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देणे आवश्यक असते. अनेक प्रकारच्या ग्राहकांशी व्यवसायाचा संबंध येतो. काही ग्राहक अनावश्यक चौकशी करतात, काही ग्राहक शांत स्वभावाचे असतात, तर काही जास्त बोलणारे, संशय घेणारे असतात. जर आपण व्यवसाय करतो म्हटला, मग तो व्यवसाय लहान असो किंवा मोठा, पण मात्र ग्राहकांना आपल्याला कमी लेखू शकत नाही. त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देणेसुद्धा खूप आवश्यक असते. अनेक प्रकारच्या ग्राहकांशी व्यवसायाचा संबंध येतो, तर त्याच्यात काही ग्राहक ह्या अनावश्यक चौकशी करतात. तुम्ही पाहत असाल की आपण जर एखादा दुकानात म्हणा वस्तू घ्यायला जातो तर त्याच्यात काही ग्राहक असे असतात की नुसते फक्त चौकशी करायला येतात, घ्यायचं मात्र काहीच नसतो आहे. तर काही ग्राहक शांत स्वभावाचे असतात, म्हणजेच त्या व्यवसायात जाऊन किंवा एखाद्या दुकानात जाऊन ते चौकशी न करता फक्त शांत स्वभावाने ते शांतपणे ऐकून घेतात. तर काही ग्राहक हे जास्त बोलणारे आणि संशय घेणारे असतात. त्या सर्वांना योग्य व समाधानकारक उत्तर देणे आवश्यक असते. त्यांना रागावून चालत नाही. बालक, किशोर, वयस्क, स्त्री, पुरुष, शिक्षित, अशिक्षित, वृद्ध अशा सर्वच ग्राहकांशी व्यवसायातील कर्मचाऱ्यांची वागणूक ही नेहमी नम्रतेपूर्वक असायला पाहिजे. तेव्हाच व्यवसायाला यश प्राप्त होऊ शकतो. थोडक्यात ग्राहक सेवा केंद्राचे काही महत्त्व आहेत ते आपण बघूया की जर आपल्याला व्यवसायात जे ग्राहक येतात ते अनेक प्रकारचे ग्राहक असतात. काही जास्त बोलणारे असतात, काही शांत स्वभावाचे असतात, तर काही अनावश्यक वस्तूची चौकशी करण्याकरिता येतात. पण अशा ग्राहकांशी आपल्याला नम्रतेपूर्वक आणि सन्मानपूर्वक वागणे, त्यांच्याशी बोलणे खूप आवश्यक आहे. तेव्हाच आपल्या व्यवसाय यशस्वी होऊ शकेल, आपल्या व्यवसायाला नफा होऊ शकेल. तर बघा विद्यार्थ्यांनो, आता आपण महत्त्व शिकूया की ग्राहक सेवा केंद्राचे काही महत्त्व आहेत. पहिला महत्त्व आहे विद्यार्थ्यांनो विश्वसनीयतेत वाढ. कोणत्याही वस्तू किंवा सेवांवर जोपर्यंत ग्राहकांचा पूर्ण विश्वास बसत नाही किंवा खात्री पटत नाही तोपर्यंत संबंधित वस्तू खरेदी करण्यास ग्राहक तयार होत नाही. आपणच एखादी जर वस्तू खरेदी करायला गेलो तर त्या वस्तूबद्दल आपल्याला विश्वास बसणे खूप आवश्यक आहे, खात्री पटवून घेणे आवश्यक आहे. जर त्या वस्तूबद्दल आपल्याला विश्वास असेल, खात्री असेल, तरच आपण विचार विनिमय करून ती वस्तू खरेदी करतो. तशीच ग्राहकांची सुद्धा इच्छाशक्ती असणे आवश्यक आहे की जर आपल्याला एखादी वस्तू विकायची असेल, मार्केटमध्ये आणायची असेल, तर त्या वस्तूंबद्दल ग्राहकांमध्ये विश्वास निर्माण व्हायला पाहिजे आणि ग्राहकांची खात्री पटणे आवश्यक आहे. तरच तो ग्राहक ती वस्तू खरेदी करण्यास तयार होतो, अन्यथा ग्राहक वस्तू खरेदी करण्यास तयार होत नाही. ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांचे समाधानकारक उत्तर दिल्यास ग्राहकांच्या मनातील शंका दूर व ते वस्तू खरेदी करण्यास तयार होतात. त्याचप्रमाणे व्यवसायाने विक्री पश्चात ग्राहकांना आवश्यक सर्व सेवा देण्याच्या हमी दिल्यास ग्राहकांच्या विश्वसनीयतेत वाढ होते. जर आपण एखादी वस्तू बाजारात आणतो आहे किंवा एखादी वस्तू विकतो आहे तर त्या वस्तूंबद्दल ग्राहकांना विश्वास निर्माण व्हायला पाहिजे, खात्री निर्माण व्हायला पाहिजे, तरच तो ग्राहक ती वस्तू खरेदी करण्यास तयार होतो. आणि ग्राहक कोणत्याही प्रकारचे प्रश्न का असोना तो विचारू शकतो, पण त्या प्रश्नांना आपल्याला विश्वासपूर्वक, शांतपणे आणि सन्मानपूर्वक उत्तर देणे खूप आवश्यक आहे, जेणेकरून त्या ग्राहकाचा अपमान व्हायला नको आणि त्या ग्राहकाने ती वस्तू खरेदी करण्यासाठी म्हणजेच तो स्वतः तयार व्हायला पाहिजे. त्या वस्तूंबद्दल त्याला विश्वास निर्माण व्हायला पाहिजे.
दुसरा महत्त्व आहे विद्यार्थ्यांनो, व्यवसायाच्या ख्यातीत वाढ. ग्राहकांना समाधानकारक सेवा पुरविल्यास ग्राहक संबंधित वस्तू विश्वासाने खरेदी करतो. ग्राहक सेवेमुळे ग्राहकांच्या मनामधील भीती दूर करता येते. संबंधित व्यवसाय आपली फसवणूक तर करत नाही याची खात्री पटते. त्यामुळे ग्राहक स्वतःहून इतरांना देखील विशिष्ट संस्थेच्याच वस्तू किंवा सेवा घेण्यासाठी आग्रह करतो. त्यामुळे व्यवसायाच्या ख्यातीत वाढ होते. जर आपण एखादी वस्तू विक्रीस काढतो आहे तर त्या वस्तूंबद्दल ग्राहकाला पूर्ण विश्वास असणे आवश्यक आहे. आणि तर नुसता खरेदीपुरताच विश्वास असू नये, तर मात्र ती प्रत्यक्षात त्या वस्तूंबद्दल विश्वास निर्माण व्हायला पाहिजे. प्रत्यक्षात त्या वस्तूचा सदुपयोग व्हायला पाहिजे आणि त्या वस्तूचे गुण दिसायला पाहिजे. जर ती वस्तू आपण खरेदी करतो आणि जर ती वस्तू चांगली आहे तर आपण त्या वस्तूबद्दल इतरांना आपण सांगतो आहे की तुम्ही या वस्तूची खरेदी या कंपनीची असेल तर ती वस्तू खरेदी करा. अशामुळे काय होतं आहे की कंपनीची जी ख्याती आहे, व्यवसायाची जी ख्याती आहे, म्हणजे ज्याच्यात ग्राहकाची तर वाढ होते आहे, ग्राहकाची वाढ झाल्यामुळे व्यवसायात नफा होतो आणि व्यवसायाच्या ख्यातीत वाढ होते. तिसरा मुद्दा विद्यार्थ्यांनो, तक्रारी व गैरसमज दूर करणे. ग्राहकांच्या लहान तक्रारीचे देखील दखल घेणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे व्यावसायिक संबंध दीर्घकाळापर्यंत टिकून राहते. ग्राहक व इतर व्यापाऱ्यांकडून व्यापाराला वस्तूच्या संदर्भात अनेक तक्रारी ऐकून घ्यावा लागतात. उदाहरणार्थ, माल वेळेवर न पोहोचल्यास, माल खराब झाल्यास, वस्तूत तांत्रिक दोष असल्यास यासारख्या तक्रारीचे पत्र किंवा दूरध्वनी ग्राहक सेवा केंद्राकडे येत असतात. जर आपल्याकडे एखादा ग्राहक वस्तू खरेदी करायसाठी येत आहे आणि ग्राहक खरेदी केलेल्या वस्तूची तक्रार करत आहे, मग ती तक्रार लहान का असोना, मात्र त्याची आपल्याला दखल घेणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे व्यवसायिक संबंध दीर्घकाळापर्यंत टिकून राहते. जर आपण एखाद्या ग्राहकाची समस्या किंवा तक्रार लवकरात लवकर सोडवतो आहे किंवा त्याच्या तक्रारीची आपण लवकरात लवकर दखल घेतो आहे, त्यामुळे काय होतं आहे की ग्राहकांमध्ये आणि व्यवसायामध्ये जे काही संबंध आहेत ते दीर्घकाळापर्यंत टिकून राहते. ग्राहक आणि इतर व्यापाऱ्यांकडून व्यापाराला वस्तूच्या संदर्भात अनेक तक्रारी ऐकून घ्यावा लागतात. म्हणजेच जो काही व्यापारी आहे तर त्यालाही इतरत्र जे काही कंपन्या आहेत, जे काही व्यवसाय आहेत, पुरवठादार, माल पुरवठादार, तर त्यांच्याही गोष्टी ऐकून घ्याव्या लागतात. पण जसे की उदाहरणार्थ, माल वेळेवर न पोहोचल्यास, माल खराब झाल्यास, वस्तू तांत्रिक दोष असल्यास यासारख्या अनेक तक्रारीचे पत्र किंवा दूरध्वनी ग्राहक सेवा केंद्राकडे येत असतात आणि त्या आपल्याला सन्मानपूर्वक स्वीकाराव्या लागतात. प्रत्येक तक्रारीचे समर्पक उत्तर देणे आवश्यक असते. म्हणजेच ग्राहकांच्या जे काही छोट्या मोठ्या तक्रारी असतात त्या तक्रारीचे आपल्याला समाधानकारक उत्तर देणे, ग्राहकांना समाधान करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे ग्राहकांचा व व्यवसायाचा गैरसमज दूर होण्यास मदत होते आणि ग्राहकांच्या व्यवसायाविषयीची अनुकूलता निर्माण होते. चौथा मुद्दा विद्यार्थ्यांनो, एकूण विक्रीत वाढ. एकूण विक्रीत वाढ. प्रभावी ग्राहक सेवा केंद्रामुळे ग्राहक समाधानी होतात व ते दीर्घकाळापर्यंत व्यवसायाशी जुळून राहतात. निरंतर ते विशिष्ट संस्थेच्या विशिष्ट वस्तू किंवा सेवांचीच मागणी करतात आणि इतरांनाही विशिष्ट वस्तू किंवा सेवा विशिष्ट संस्थेकडूनच खरेदी करण्यास परावृत्त करतात. त्यामुळे व्यवसायाच्या एकूण विक्रीत वाढ होते. या संदर्भात आपण दुसऱ्या मुद्द्यामध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांनो, जर आपण एखादी वस्तू खरेदी करत आहोत आणि ती वस्तू आपल्याला चांगली आहे असं वाटतो आणि जेव्हा ती वस्तू प्रत्यक्षात आपण उपयोगात आणतो आणि त्या वस्तूपासून आपण समाधानी होतो आहे, तर आपण त्या वस्तूसंदर्भात इतर आपल्या मित्रांना, शेजाऱ्यांना, नातेवाईकांना सांगतो आहे की जर तुम्हाला ही वस्तू खरेदी करायची असेल तर याच कंपनीची वस्तू खरेदी करा. यामुळे त्या वस्तूची काय होतो आहे की त्या वस्तूची प्रचार होतो आहे आणि जर त्या वस्तूचा जर प्रचार प्रसार झाला तर त्या वस्तूची विक्री होते आणि व्यवसायाच्या उत्पादनात वाढ होते. नंतर पाचवा मुद्दा विद्यार्थ्यांनो, भविष्यकालीन धोरण आखण्यास मदत. भविष्यकालीन धोरण आखण्यास मदत.
वस्तू हाताळताना येणाऱ्या अडीअडचणीचे तक्रार ग्राहक या सेवा केंद्राकडे करतात. ज्या वस्तू आपण घेतो आहे, ज्या वस्तूचा आपण उपयोग करतो आहे, तर त्या वस्तू संदर्भात ज्या काही अडीअडचणी आहेत आणि ज्या काही तक्रारी आहेत, तर ह्या सेवा केंद्राकडे मात्र येत असतात. त्याचप्रमाणे त्यांना वस्तूत काही बदल हवी असल्यास त्या संबंधीची सूचना देखील ते करतात. जर आपण एखादी वस्तू खरेदी करतो आहे आणि आपण समाधानी तर आहोत, पण आपल्याला अजून एक्स्ट्रा काही गोष्टी त्या वस्तूमध्ये जर ॲड करावायच्या असतील, तर आपण त्या संदर्भातही देखील आपण सूचना करू शकतो आहे ग्राहक सेवा केंद्राकडे. त्यामुळे भविष्यात तयार होणाऱ्या वस्तूमध्ये ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे बदल करता येते. यासाठी जी व्यवस्थापने आहेत, आपल्या उत्पादन तंत्रात आवश्यक बदल करण्यासाठी योग्य योजना बनवू शकतात. जर आपण एखादी वस्तू खरेदी करतो आहे आणि आपण त्या वस्तू संदर्भात समाधानी आहोत, तरी आपल्याला वाटतो आहे की या वस्तूत असं व्हायला पाहिजे, तर त्या संदर्भात आपण लिखित सूचना ग्राहक सेवा केंद्राकडे करू शकतो. जेणेकरून व्यावसायिकांच्यासुद्धा लक्षात यायला पाहिजे की भविष्यात ग्राहकांच्या इच्छा आकांक्षा काय असतील, तशा त्या वस्तूत व्यावसायिक बदल करून आणू शकतो आहे आणि त्या संदर्भात आपल्याला त्या वस्तू संदर्भात भविष्यकालीन आपल्याला धोरण आखण्यासुद्धा मदत होते. नंतर 6वा मुद्दा विद्यार्थ्यांनो, नवीन वस्तू किंवा सेवा यांची ग्राहकांना ओळख करून देणे. नवीन वस्तू किंवा सेवा बाजारपेठेत जेव्हा सुरुवातीला विक्रीस काढली जाते, तेव्हा त्या वस्तूची वा सेवांची ओळख ग्राहकांपर्यंत आपल्याला करावी लागते. की जर नवीन वस्तू आणि ज्या काही सेवा आहेत बाजारपेठेत जेव्हा सुरुवातीला विक्रीस काढली जाते, तेव्हा त्या वस्तूची वा सेवांची ओळख ग्राहक सेवा केंद्राकडे ग्राहकांना दूरध्वनीने संभाषण करून किंवा विक्रीपत्र पाठवून अधिक चांगल्या प्रकारे वस्तूंबद्दल माहिती देण्यात येते. त्यामुळे विक्रीचा पाया तयार होतो. ज्या काही व्यवसायात नवीन वस्तू आपण तयार करतो आहे, तर त्या वस्तू संदर्भात जी काही माहिती आहे ती ग्राहकांपर्यंत पोहोचवावी लागते. आणि जर आपण एखादी वस्तू खरेदी करतो आहे आणि आपल्याला असं वाटतो आहे की त्या वस्तू संदर्भात आणखी काही त्या वस्तूत असायला पाहिजे, तर असं आपण लिखित पत्र ग्राहक सेवा केंद्राकडे लिखित पत्राद्वारे किंवा भ्रमणध्वनी दूरध्वनीद्वारे फोन करून किंवा पत्र लिहून आपण त्या ग्राहक सेवा केंद्राकडे पोहोचवू शकतो, जेणेकरून त्या वस्तूची ओळख ग्राहकांना पटविता आल्या पाहिजे. नंतर मुद्दा आहे विद्यार्थ्यांना उधारीची वसुली. उधारीवर मालाची विक्री केल्यावर मालाची किंमत ग्राहकाला न दाखविता वसूल करणे हे एक नाजूक कार्य असते. देय तिथीपूर्वी ग्राहकांना फोनवरून तसेच व्यावसायिक पत्राद्वारे माहिती देण्याचे कार्य ग्राहक सेवा केंद्राची असते. सभ्यपणे उधारीची रक्कम वसूल करण्याच्या कार्यात ग्राहक सेवा केंद्राची भूमिका ही महत्त्वाची असते. जर आपण एखादी वस्तू उधारीमध्ये विक्री करतो आहे किंवा एखाद्या मालाची जी काही विक्री करतो आहे, तर त्या मालाची किंमत ग्राहकाला न दाखविता वसूल करणे हे एक नाजूक कार्य आहे. म्हणजेच आपण एखादी वस्तू विक्री करतो आहे आणि त्या वस्तूची किंमत आपण ग्राहकांना दाखवित नाही, तर अशी वस्तू आपल्याला विक्रीस अडचणी निर्माण होऊ शकतील. परंतु ग्राहक सेवा केंद्राकडे काय असतो आहे की एखादी ग्राहकाला आपण जी काही वस्तू उधारीत देतो आहे, एखादा माल उधारीत देतो आहे, तर त्या मालाची किंमत, त्या वस्तूंवरची जी काही किंमत आहे ती ग्राहकांना दाखविली जाते, जेणेकरून ग्राहकांचा विश्वास बसायला पाहिजे. नाहीतर काही व्यावसायिक काय करतात की उधारीवर वस्तू विकताना मालाची अनसन किंमत लावतात, म्हणजेच जास्त किंमत लावतात. अशावेळी ग्राहकांचा विश्वास बसत नाही आणि ग्राहकांच्या त्या व्यवसायावरील विश्वास हा उडून जातो. परंतु मात्र ग्राहक सेवा केंद्र काय करतो आहे, ग्राहक सेवा केंद्राचे हे सर्व कार्य असतात की जरी एखाद्या ग्राहकाला आपण वस्तू किंवा माल उधारीत विकतो आहे, तर त्या वस्तूंवर किती किंमत लिहिलेली आहे हे मात्र त्या ग्राहकांना फोनद्वारे किंवा प्रत्यक्षात लिखित पत्राद्वारे आपण बिलाद्वारे कळवू शकतो. तर विद्यार्थ्यांना हे झाले ग्राहक सेवा केंद्राचे महत्त्व. या व्हिडिओमध्ये आपण एवढंच शिकूया. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसरा भाग शिकूया आणि इथेच थांबूया. धन्यवाद.